नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप आज स्वागत आहे। आता उन्हाळा चालू झाला ना, उन्हाळ्याचे सामान करायचं। मग सगळ्यात आधी मी आता पापड करणार आहे, उडदाचे पापड 1 किलोच्या। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया। सगळ्यात आधी पापड करण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं। उडदाचे पापड करताना नेहमी पाणी गरम करून घ्यायचं, हाताला सोसवेल इतपत। आता ही गरम करायला ठेवणार आहे मी पाणी। आता ही रामबंधूचा पापड मसाला घेतलेला आहे, हे बघा। आता काय करायचं, याला कट करून मिक्सर मध्ये टाकायचा आणि बारीक करून घ्यायचा। तुम्ही कट करून बारीक करून पाण्यामध्ये टाकलं तरी पण चालेल, मी तसं नाही करणार। मिक्सर मध्ये अगोदर याला बारीक करणार आणि पिठात टाकणार आहे। आता हे मिक्सरला बारीक करून घेणार, बघा बारीक करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे बारीक झालेलं आहे, म्हणजे यातलं जे सगळा मसाला होता ना मोठा मोठा ती बारीक झालेला। ही बाजूला ठेवून देऊया। आणि पाणी पण गरम झालेलं आपलं। पापडाचं पीठ मळण्यासाठी ना मोठी परात घ्यायची, छोट्या भांड्यात अजिबात मळायचं नाही, मळता येत नाही। एक चाळण घ्यायची, मी 1 किलो पीठ दळून आणलंय ना, डाळ आणली ते विकत आणि काही दळून आणलेलं आहे बारीक पीठ। तर अशा पद्धतीने ही चाळून घ्यायची। घरच्या घरी पापड करा, एकदम मस्त होते बघा। एकात्रीच आणण्यापेक्षा ना एकदा तुम्ही घरच्या घरी करून बघा, लय भारी होते। तर तुम्ही आणणार पण नाही परत एकात्रीचे पापड। घरचे ते घरचे पापड असतात, किती पण होते ते। 1 किलो मध्ये ना लय होते, ते लय दिवस जाते। फक्त याला लाटायलाच ही आहे, पण काय हरकत नाही, 2-3 तासात होऊन जाते। एकदा लाटाय बसलं ना 2-3 तासात होऊन जाते। एकटे असले तर 2-3 तास, आणि दोघी तिघी असले ह्याला लाटायला तर मग काय लगेच होऊन जाते। आता ही मी पापड एकटीच लाटणार आहे। घरचेच पापड असतात, एकात्रीपेक्षा खूप छान लागते ते। तुम्ही ह्याच्यात ह्याची मुगाची डाळ टाकली तरी पण निम्याला चालते। मी नुसतं उडदाच्या डाळीचं केलेलं आहे ते, ह्यात काय मिक्स नाही केलेलं बरं का। ह्या डाळीमध्ये कुठलीच डाळ मिक्स नाही केली। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे जी मुगाची डाळ मिक्स केली तरी पण चालेल। हे बघा सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देते 2 मिनिटं। आता यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे लाटताना लावायसाठी। एवढं मी पीठ बाजूला काढलेलं आहे। यात दुसरं काही नाही टाकायचं, आपण बारीक केलेला मसाला आहे ना ती टाकून घ्यायचं बरं का ह्याच्यात। यात दुसरं काही नाही टाकायचं, अजिबात काय नाही टाकायचं। काय काय जणांना वाटतं कधी लाटावं, कंटाळा येतो। कंटाळा करायचा नाही, करायचं झटपटीत होते। फक्त लाटायलाच तेवढं हे लागतंय, त्याला वेळ लागतंय, पण काय हरकत नाही। बघा एकदा नक्की करून। सगळा मसाला याला असा मिक्स करून घ्यायचा बरं का, पिठाला लागला पाहिजे सगळा। हे बघा असं पीठ चिकट असते या, मळताना जरा चिकट होत। हे बघा सगळं मिक्स केलेलं। मी ह्याच्यात मसाला सगळा मिक्स केलेला आहे। आता याच्यात पाणी ओतून घ्यायचं, ते गरम केलेला सोसवलं एवढंच पाणी गरम करायचं, जास्त बी नाही गरम करायचं, थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही। हे बघा मी सोसवलं असं पाणी गरम केलेलं आहे। थंड पाण्यानं अजिबात मळू नका बरं का। हळूहळू असं मळायचं।
घरचे तर घरचे पापड असतात, खायला मस्त लागते ते. उन्हाळ्या दिवसात तर हे केलंच पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने मी मळलेलं आहे. हे बघा लोण्यासारखं केलेलं आहे मळून. तुम्ही ह्याला चिचून घेतलं तरी पण चालेल, मी चिचून नाही घेतलेलं. असं हाताने लोण्यासारखाच मळून घेतलं आहे बघा. आता याला थोडंसं तेल लावायचं, मग गोळा बनवून ठेवायचा एका बाजूला. जास्त नाही बरं का तेल लावायचं, नंतर तेलासारखे पापड सगळे होतात. जास्त अजिबात नाही लावायचं. पण याला झाकून ठेवायचं हा, वाळू द्यायचं नाही. लय बी घट नाही, लय बी पातळ नाही बरं का मळायचं. आता याला झाकून ठेवते. बघा हे पातेलं घेतलेलं आहे, ह्यात थोडंसं तेल टाकणार आहे, म्हणजे पीठ अजिबात चिटकत नाही ना. हे बघा असं. आता पीठ ना ह्याच्यात ठेवून टाकणार आहे, म्हणजे कसं आहे वाळत नाही ना बिलकुल बी. हे बघा, मग चिटकणार बी नाही ह्याला आणि वाळणार बी नाही. आता हे झाकून ठेवणार. हे बघा आता मी पळपूट घेतलेला आहे, थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि लगेच हे बघा झाकून ठेवलेलं तुम्हाला दाखवते. हे बघा पीठ असं झाकून ठेवलेलं आहे. थोडंसं मी तेल घेतलेलं आहे, म्हणजे हाताला लावायला कटणार नाही म्हणून, आणि थोडंसं वाळलं पीठ घेतलेलं आहे. हे बघा हे अंगठ्याच्या मापा एवढंच आपण गोळ काढून घ्यायचा. जास्त बी गोळ करून ठेवायचं नाही तर नंतर वाळते ना. त्याला काय दोरीने ही कट करायची काही गरज नाही. हाताच्या ना अंगठ्याच्या मापाचंच करायचे. अंदाजे गोळ हे करून घ्यायचं, जास्त मोठं नाही जास्त बारीक नाही. असं सगळं गोळ करून घ्यायचं एवढ्या मापाचं. तुम्हाला अजून मोठे हवे असतील पापड तर जास्त मोठं गोळ घ्या. आता हे लाटून घ्यायचं. मी छोटे छोटे करणार आहे पापड. हाताला पीठ चिटकायला लागलं तरच तेल लावायचं, तेलाचा वापर नाही करायचा. आता वास मारतात मग परत पापड तेल लावल्यावर. वाळलं ना परत वास येते तेलांचा. लय दिवस ठेवायचं म्हणलं ना तर अजिबात तेलाचा वापर करायचा नाही. पातळ लाटून घ्यायचा. मी एवढ्या मापात केलेलं आहे. आता इकडे ठेवून देणार. साडी घेतलेले, धुवून घेतलेले स्वच्छ साड्या, सकाळी धुतलेले स्वच्छ. आता हे असं वाळूत ठेवणार आहे. पद्धतीनं पटपट लाटता येते. दोघे असले तर लगे होतं, एकटे असले तर थोडा वेळ लागतो जास्त. आता मी एकटीच करते, 2-3 तासात मी पटपट लाटून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळे पापड करून घेणार आहे. बघा पापड वाळलेले ते मी एक दिवस म्हणजे पहिला दिवस आणि दुसरा दिवस वाळवून घेतलेले ते. आता हे तळून दाखवते तुम्हाला. थोडेसे काय पापड तळून घेतले होते त्यामुळे ते हे झालेले ते. मस्त असे तळले गेलेले ते. जास्त गॅस फुल नाही करायचा, आधी तेल तापवून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा, मग हे तळायचं. हे बघा एवढ्या पापडाचं एवढा पापड झालेला आहे. तुम्हाला कशी वाटली पापडाची रेसिपी ही मला कमेंट करून जरूर सांगा.